आज कृषी दिनानिमित्तानं शेतकऱ्यांना रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागतंय। कृषी दिन एका बाजूला आपण साजरा करतोय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आजच्या दिवशी या ठिकाणी असते आणि त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवाने आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी, आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा अशी आमची मागणी। वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे। आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा। आजचं आंदोलन शांततेने होऊ द्यावं, कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत। नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात? एक दिवसाची नोटीस द्याल, परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही? आणि म्हणून आजचं आंदोलन हे 12 जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आज रस्त्यावर आपल्याला 11 वाजता उतरलेले दिसतील। नाही, मग अटॅच कशासाठी? ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता, नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता, शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता, मग टप्प्याटप्प्याने रस्ते करण्याला अर्थ काय असणार? याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय, मोडून काढता येतोय, तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा, हे एक षडयंत्र आहे। आणि म्हणून 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथे विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी यादी आलेली आमच्याकडे बदल झालेले आहेत, परंतु मुंबई महानगरपालिका किंवा राज्याची एकूण काँग्रेसची जी परिस्थिती आहे या संदर्भामध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले? त्याला जोडून कुठेतरी स्वबळाचा नारा दिला जातोय, कारण राज ठाकरेंच्या संदर्भात जर का भूमिका पाहिजे जगदीशलाची तर ते म्हणतात की आमचा कुठेतरी विरोध आहे राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयच्या समीकरणात। नाही, महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे। जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे। तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितले आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक 3 लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या ठिकाणी होईल। सोबळावर लढावी, महाविकास आघाडी म्हणून लढावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जावं। आज त्याच्यावर चर्चा नाही, कारण की पहिलं नॅचरल आहे तो आमचा महाविकास आघाडीचा। उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी पहिलं आम्ही 3 लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं, कोण कुणाचे प्रस्ताव काय यावर विस्ताराने भविष्यकाळात चर्चा होईल। त्यावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? कारण सुरुवातीला काँग्रेसनं विरोध केलेला होता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर एकत्रित जल्लोष मेळावा करतातच, परंतु त्याला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळते। काँग्रेस या जल्लोष मेळाव्यात सहभागी? मी याबाबत अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल भूमिका जाहीर करतील, मी जाहीर करणं साहित्यिक नाही। परंतु शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता, मराठी माणसाच्या हिताचा होता, आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती, म्हणून 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता। आज या निर्णय सरकारनं मागे घेतलाय, परंतु कमिटीचा हर्डल त्या ठिकाणी ठेवलेला आणि म्हणून या संदर्भातली भूमिका प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात। थँक्यू। महाविकास आघाड़ी ऐसे करके ही अगले चुनाव में हम जाना चाहते हैं। जहाँ पे पॉसिबिलिटी है आघाड़ी करने का वहाँ आघाड़ी करेंगे, जहाँ पे दिक्कत है उसकी चर्चा होगी। लेकिन फिलहाल अभी जो कंसेंसस है उसमें महाविकास आघाड़ी का कंसेंसस है
अभी तीनों पार्टियां बैठेगी और उसके ऊपर विस्तृत चर्चा करेगी। लेकिन अब जिस प्रकार से उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ आए थे, हम महाविकास अघाड़ी को मान रहे हैं। मेरा अनुमान ऐसा, मेरा कहना ऐसा है कि पहले MBA करके हम तीनों पार्टियों को बैठना पड़ेगा, उसके बाद बाकी चर्चा बाद में होगी, ऐसा मुझे लगता है। आज इसके ऊपर टिप्पणी करना सही नहीं रहेगा। मुझे लगता है पहले MBA की बैठक होनी चाहिए, उसके बाद ये सारी चीजों की चर्चा वहाँ पे होगी। सर, एक वीडियो सामने आया है, मीरा रोड का है, जहाँ पे मनसे के कार्यकर्ता एक व्यापारी को पीटे क्योंकि उसको मैंने देखा नहीं तो उसके टिप्पणी करना सही नहीं है। पाटील साहेब, विद्यार्थ्यांसंदर्भात एक प्रश्न आहे। तर पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठसाठी कोट्यवधी खर्च होत आहेत, मात्र राज्यामध्ये देशातल्या गावखेड्यांमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना नदी नाले क्रॉस करून शाळेत जावं लागतंय, साखव नसल्यामुळे झाडाच्या फांद्यांवरनं क्रॉस करताना पाहायला मिळतं, असे अनेक फोटो समोर येतात। सरकार जे आहे ते कुठेतरी कोट्यवधी खर्च करून शक्तीपीठसाठी नाही, आम्ही आमचं म्हणणं सरकारला तेच आहे की प्रायोरिटी तुमची काय आहे। आज मुंबईमध्ये लोकल ट्रेन्समधून रेल्वे क्रॉसिंग करताना दररोज 5-6 जणांचा मृत्यू होतो, तिथे हे पैसे खर्च करा। मेट्रो 3 मध्ये पाणी येते, त्याची चर्चा या ठिकाणी करा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, विद्यार्थ्यांना ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी द्या। हा अट्टाहास काय? आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने या हिंदी भाषेच्या JR संदर्भात 2 पावलं शासन मागे आलं, तसं शक्तीपीठ करून देखील या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय याची अपेक्षा। थँक्यू।